येळगुडचा प्रतीक बागल झाला भारतीय सैन्य दलाचा अधिकारी। युवा वर्गाने यातून बोध घ्यावा। पोलीस निरीक्षक चौखंडे। प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करणं सोपं नाही। एमपीएससी परीक्षेत मी गावामध्ये पहिला पीएसआय झालो हे लोकांना पटेना ही वस्तुस्थिती आहे, कारण मी दुर्गम भागातील आहे। येळगुड सारख्या गावामधून इंडियन आर्मीचे ऑफिसर TSE 51 परीक्षेत प्रतीक बागल यांनी अभूतपूर्व यश संपादन केलं आहे। ही अभिमानास्पद बाब असून युवा वर्गाने यातून बोध घ्यावा असे मत हुपरी पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी व्यक्त केले। ते येळगुड येथील प्रतीक सदानंद बागल यांच्या इंडियन आर्मी ऑफिसर निवडीबद्दल आयोजित विशेष सन्मान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। अध्यक्षस्थानावरून बोलताना लोकनियुक्त सरपंच सुजित सिंह मोहिते यांनी प्रतीकची ही निवड गावासाठी भूषणावा असून युवा वर्ग यातून प्रेरणा घेईल असं मत व्यक्त करीत ट्रेनिंग करून परत आल्यावर गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्याचे सूतोवाच केले। पत्रकार बाळासाहेब चोपडे व नाभिक समाजाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सयाजीराव झुंजार यांनी आई वडिलांच्या कष्टाचे प्रतीक यांनी चीज केले असून ऐन उमेदीच्या काळात केवळ जिद्दीच्या जोरावर संपूर्ण देशातून 1200 युवा यशस्वी झाले। यामध्ये येळगुड गावातील प्रतीक बागल याचा समावेश असणं अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद करीत त्याच्या खडतर परिश्रमाचं कौतुक केलं। प्रतीक सदानंद बागल याच्या सत्कार समारंभास ग्रामपंचायत सदस्य शीतल बागल, पाणीपुरवठा संचालक अनिल पाटील, संपादक उत्तम कागले, पत्रकार बाळासाहेब चोपडे, सदानंद बागल, माजी सैनिक नवनाथ पाटील, आपासाहेब पाटील, जितेंद्र खोत, प्रशांत बागल, राजू कोळी, सुभाष बालिंगडे, लोहार सर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी रिजवान मुजावर, कागल। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।